तुम्ही आपल्या मराठा आरक्षणामध्ये खोडा घालण्याचं काम करू नका. पण ती मनोजदादा जरांगे यांच्या लढ्याविषयी चुकीचं वक्तव्य करत आहे. छत्रपती शिवरायांची आम्हाला शिकवण आहे की माता भगिनींचा सन्मान करायचा. मनोजदादा जरांगे ह्या माता भगिनींचा सन्मान करणारे आहेत. मराठा समाजाचे आहात म्हणून तुमचा सन्मान करतो. मनोज जरांगे पाटलाच्या आंदोलनाविषयी चुकीचे वक्तव्य करू नका. आमच्याकडेही स्फोटक बोलणाऱ्या आमच्या माता भगिनी आहेत. इथे कुणाचाच हात नाही, फक्त मनोज जरांगे पाटील यांचाच हात या लढ्यामध्ये आहे. कुठल्याही परिस्थितीत मनोज जरांगे पाटील मॅनेज झालेले नाही आणि होणारही नाही. कारण काय, आमच्याकडेही तुमच्यापेक्षाही स्फोटक बोलणाऱ्या महिला आहेत, पण आम्हाला ती शिकवण नाही. पवार यांचा हात आहे हे तुम्ही पुराव्यानिशी सिद्ध करा. कोणत्या महिलेला किती त्रास दिलेला आहे, त्या महिलेचं नाव काय आहे, तर त्या महिलेचं नाव आहे भारती पाटील. वंशजने आले आणि हा आला. सर्व समाज बांधवांना जय जिजाऊ जय शिवराय. मी सचिन हवळे पाटील. तुमच्या लोकप्रिय चॅनल झुंजार न्यूज 24 तासच्या माध्यमातून मी तमाम सर्व समाज बांधवांना एक विनंती करतो की एक ती ताई जी तिच्या काय भावना दुखवल्या असतील आम्हाला माहीत नाही, पण ती मनोजदादा जरांगे यांच्या लढ्याविषयी चुकीचं वक्तव्य करत आहे. छत्रपती शिवरायांची आम्हाला शिकवण आहे की माता भगिनींचा सन्मान करायचा. आपण बघितलं असेल इतिहासामध्ये, सुभेदाराची सून तिचं जातपात न बघता महाराजांनी त्या स्त्रीचा सन्मान केला होता आणि तिला परत पाठवलं होतं. तसंच मनोजदादा जरांगे ह्या माता भगिनींचा सन्मान करणारे आहेत. त्या संगीता वानखेडेताईंचं काहीतरी मिसअंडरस्टँडिंग, काहीतरी गैरसमज झालेला असेल. त्यांनी माझ्या ऐकण्यात आहे की त्यांनी छगन भुजबळ यांच्या विरोधात चुकीचे स्टेटमेंट दिल्यामुळं त्यांना काहीतरी मागं त्रास झाला होता. पण मनोजदादा जरांगे हे त्यांच्या आंदोलनात होते आणि यांच्याकडून फारच अशा विचित्र अशी शिवीगाळ झाली होती. त्यामुळं त्याचं समर्थन म्हणजे तुमचंच नाही तर आमचंही समर्थन, जर आम्ही स्फोटक वक्तव्य केले तर मनोजदादा जरांगे त्या गोष्टीचं समर्थन करत नाही. आणि त्या गोष्टीची चीड येऊन ह्या ताई काहीतरी सोशल मीडियावर म्हणा किंवा ह्या चॅनलच्या माध्यमातून त्या चुकीची गरळ ओकत आहे. मी त्यांना विनंती करतो की तुम्ही मराठा समाजाचे आहात म्हणून तुमचा सन्मान करतो. तुम्ही कृपया समाजाविषयी द्वेष, समाजामध्ये मनोज जरांगे पाटलाच्या आंदोलनाविषयी चुकीचे वक्तव्य करू नका. आमच्याकडेही स्फोटक बोलणाऱ्या आमच्या माता भगिनी आहेत, पण मनोजदादा जरांगे अशा कुठल्याही वक्तव्याला समर्थन करत नाही. म्हणून आमच्या माता भगिनी शांत आहेत. तुम्ही आपल्या मराठा आरक्षणामध्ये खोडा घालण्याचं काम करू नका. येणाऱ्या पिढ्या तुम्हाला माफ करणार नाही. आणि तुम्ही जे म्हणतायत की शरद पवार यांचा हात आहे, शरद पवार यांचा हात आहे, इथे कुणाचाच हात नाही, फक्त मनोज जरांगे पाटील यांचाच हात या लढ्यामध्ये आहे. आणि सर्व राजकीय पक्ष, सर्व सामाजिक संघटना, सर्व जाती धर्माच्या बांधवांचा हात आमच्या पाठीशी आहे. त्यामुळं मनोज जरांगे पाटील यांचा लढा 6 महिन्यापासून अत्यंत वेगाने चाललेला आहे. कुठल्याही परिस्थितीत मनोज जरांगे पाटील मॅनेज झालेले नाही आणि होणारही नाही. जीव जरी गेला तर मनोज जरांगे पाटील मॅनेज होत नाही. मी 6 महिन्यापासून त्या व्यक्तीला अत्यंत जवळून पाहतो आहे. मी सर्व त्यांच्या आरोपांचं खंडन करतो आणि मी त्यांना शेवटची एक विनंती करतो, ताई तुम्ही मनोजदादा जरांगे यांच्याविषयी चुकीचे वक्तव्य बोलणं टाळा. कारण काय, आमच्याकडेही तुमच्यापेक्षाही स्फोटक बोलणाऱ्या महिला आहेत, पण आम्हाला ती शिकवण नाही. टीका करावी तुम्ही केली टीका, पण ती टीका मर्यादित करा. तुमची टीका ही कुणीतरी पैसे देऊन बोलविता धनी असल्यासारखं तुमची टीका आहे. आमच्या जरांगे पाटलाकडून कधी तुमच्याविषयी चुकीचं स्टेटमेंट अजूनही आलं नाही. आणि तो जो भारस्कर नावाचा तो किडा आहे त्याला कधी आम्ही 6 महिन्यामध्ये कधी या आंदोलनात पाहिलं नाही. आणि ताई तुम्ही जे म्हणताय की मी जरांगे पाटलाला जवळून ओळखते, तुम्ही कुठल्या आंदोलनामध्ये, कुठल्या लढ्यामध्ये तुम्ही मनोज जरांगे पाटलांच्या सोबत होता, त्या मीडियाला तुम्ही हे पब्लिश करा की मी ह्या आंदोलनात माझा असा सहभाग आहे. तुम्ही 2-3 दिवसापासून जे दाखवत आहे की मी या लढ्यामध्ये होते, मी असे होते तसे होते, आणि शरद पवार यांचा हात आहे हे तुम्ही पुराव्यानिशी सिद्ध करा.
तुम्ही जे वक्तव्य करताय त्याचा तुम्ही पुरावा द्या. आणि मी आमच्या पत्रकार बांधवांना एक विनंती करतो, तुम्ही मनोज जरांगे पाटील यांचं 6 महिन्यापासून आंदोलन कव्हर करीत आहात. तुम्ही कुठल्याही गोष्टीची शहानिशा न करता त्या बाईंनी आरोप केले आणि तुम्ही ते तसेच्या तसे दाखवत आहे. पण माझी एक तुम्हाला विनंती आहे की तुम्ही त्या दोघांनाही, त्या बारसकरलाही आणि ह्या ताईंनाही तुम्ही पुरावे विचारा की तुम्ही कुठल्या पुराव्याच्या आधारावर तुम्ही ह्या मनोज जरांगे पाटलाला बदनाम करत आहात. त्यांनी जर पुरावा दिला तर मी त्यांना मानीन आणि मी त्यांना आव्हान करतो की त्यांनी ते पुरावे दाखवावे. आणि त्या बारसकर पण म्हणतो की अधिकारी 1 महिना 2 महिन्याने रिटायर होणार आहे आणि ते पुरावे दाखवतील. तर ते नक्कीच आपण बघू ते अधिकारी कोण आहे, त्यांनी काय काय खोडा घातला आरक्षणामध्ये तेही उघडे पडतील. आणि कोण कोण राजकीय पक्षाचे खोडा घालत होते आम्हाला तेही बघायचं आहे. कोण पडद्याआडून मराठा आरक्षणाचा घात करण्याचा प्रयत्न करीत आहे आम्हाला हे जगासमोर येऊ द्या. आणि या बारसकरनी कोणत्या महिलेला किती त्रास दिलेला आहे, त्या महिलेचं नाव काय आहे, तर त्या महिलेचं नाव आहे भारती पाटील. त्या भारतीताईंची रेकॉर्डिंग मी तुम्हाला संध्याकाळपर्यंत देतो. आणि त्या तुकाराम महाराजांच्या वंशजांचं या गोष्टीवर काय म्हणणं आहे, हा अनुयायी आहे नाही आहे, हा म्हणतो मी वंशज आहे, तुकाराम महाराजचा आदेश घेऊन आला, वंशज नाही आले आणि हा आला, तर मी सगळ्या गोष्टी संध्याकाळी उघडं करतो. तर तुम्ही कृपया हे झुंजार न्यूज 24 तास हे चॅनल जे आहे हे सबस्क्राईब करा, शेअर करा, कॉमेंट करा. आणि आपल्या सामान्य गरजवंत मराठ्यांनी जास्तीत जास्त हा व्हिडिओ शेअर करा एवढी विनंती करतो आणि थांबतो. जय जिजाऊ, जय शिवराय.